श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळी उठले, मस्त आंघोळ वगैरे करून घेतली आणि डायरेक्ट जेवण करायला घेतलं, कारण उठायलाच लेट झाला होता की जेवणाचाच टाईम झाला होता, त्यामुळे नाश्ता स्किप झाला. जेवली आणि त्यानंतर मम्मी गेली होती दुकानात, तर तिला सांगितलेलं कुरकुरे घेऊन ये. मग ती कुरकुरे घेऊन आली. मग पटकन कुरकुरे पण खाऊन घेतले. जेवढं खायला माझ्यासमोर मला दिसतं ना तेवढं मी एकसाथ खाऊन घेते. त्यानंतर मग इंस्टाग्रामवर एक ट्रेंड आला आहे चम्मचनी वॉल डिस्ट्रॉय करायचा. तर मी विचार केला मी आय शॅडोसोबत ट्राय करेन, पण नाही जमलं. त्यानंतर दुपारी गेले आजीकडं आणि आजीचं जे पण काय चाललेलं असतं ना ते मी हळूच कॅप्चर करते, कारण तिला जर दिसलं ना मी कॅमेरा चालू केला आहे तर ती लगेच बडबडायला चालू होती की ह्यासाठीच तू मोबाईल घेतलास. त्यानंतर संध्याकाळी गेले होते मंदिरात, कारण आज होता गुरुवार. तिकडून आले, भावाला एका ठिकाणी सोडायचं होतं, त्याला सोडलं आणि मग आले घरी. घरी येताना माझ्या हातात पसारा बघा किती असतो, तुम्हाला कधीच मी रिकामी दिसणार नाही. एका हातात बॅग, एका हातात माझी सॅक, एका हातात दही, कारण घरी बनवले होते थालीपीठ आणि दही. ते दही मला अजिबात आवडलं नाही, मग मी ते थालीपीठानं तसेच खाल्ले विदाऊट दही. मला सॉससोबत पण जास्त आवडत नाहीत. त्यानंतर फ्रीजमध्ये बघितलं तर कॉर्नेटो दिसला आणि कितीही थंडी असली तरी मी आईस्क्रीम खाणं कधीच स्किप करू शकत नाही. तर मग फटाफट खाऊन घेतला आणि असं होता माझा आजचा दिवस. बाय.